तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मी बनवली आहे पुरणपोळी, कारण उद्या आहे गुढीपाडवा। मग म्हटलं थोडीशी गॅसची बचत वगैरे म्हणून म्हटलं थोडंसं इलेक्ट्रिक शेगडीवरती पोळ्या वगैरे कशा होतात तेच मला बघायचं होतं आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करायचं होतं, म्हणून मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना तर तो इलेक्ट्रिक शेगडीवरती करते। तर अर्धा किलो डाळीच्या इथं मला पुरणपोळ्या वगैरे बनवायच्या होत्या, म्हणून मी तर अर्धा किलो डाळ वगैरे घेतली, स्वच्छ वगैरे धुवून घेतली आणि इलेक्ट्रिक शेगडी आहे ना तर ती छानपैकी गरम वगैरे करून घेतले। गॅसवर म्हणजे शेगडीवरती कुकर वगैरे ठेवला आहे, गरम पाणी करून ठेवले आणि त्याच्यामध्ये डाळ वगैरे शिजवून घेतले। आणि थोडीशी थीम गुढीपाडव्याची थीम म्हणून माझ्याकडे ब्लाऊज पीसमधलं थोडंसं कापड होतं ना तर ते सुद्धा थोडेसे प्लेट्स वगैरे करून अशी गुढीपाडव्याची थीम केलेली आहे आणि किती छान दिसते बघा। मी आणि अर्चनानी दोघींनी सुद्धा पूजा वगैरे करून घेतली या छोट्याशा गुढीची आणि किती क्यूट दिसते बघा आमची गुढी ही। तर आम्ही दोघींनीही पूजा वगैरे करून घेतली आणि जो काही स्वयंपाक आहे ना तर इलेक्ट्रिक शेगडीवरती आज आम्ही करणार आहे, म्हणजे पुरणपोळीचा। सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा स्पेशल आज आम्ही पुरणपोळी करतोय बघा। तर याच्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती पुरणपोळीचे व्हिडिओ भरपूर असे टाकलेले आहेत आणि सगळ्यांना पुरणपोळी आवडते सुद्धा। मग म्हटलं आज थोडासा व्हिडिओ करूया आपण पुरणपोळीचा वगैरे। मग थोड्याशा तेलाच्या पुरणपोळ्या करायच्या होत्या, थोड्याशा पिठाच्या पण पुरणपोळ्या करायच्या होत्या, जास्त काही केलेले नाहीत, फक्त होतात का नाही इलेक्ट्रिक शेगडीवरती ते बघायचं होतं। त्याच्यासाठी मी सगळी डाळ वगैरे शिजवली, त्या शेगडीवरतीच डाळ वगैरे शिजवली, पुरण वगैरे सगळं बनवलं आणि गॅसची थोडीशी बचत इथं मी आज केलेली आहे आणि डाळ वगैरे सुद्धा चांगली शिजलेली आहे। आणि याचा लॉंग व्हिडिओ आहे ना पुरणपोळीचा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन पहा, खूप छान छान पुरणपोळ्या वगैरे केलेल्या आहेत आणि तिथं जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता याचा लॉंग व्हिडिओ। तेलाच्या पण पुरणपोळ्या बनवल्यात आणि पिठाच्या सुद्धा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत, एकदम छान सॉफ्ट अशा पुरणपोळ्या इथं झालेल्या आहेत आणि पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती आत्तासुद्धा अपलोड केलेली आहे। खाली जो काही तुम्हाला त्रिकोण दिसतोय ना तर त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही लॉंग व्हिडिओवरती जाऊ शकता आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। पहिली पोळी करताना थोडंसं गॅस म्हणजे तवा तापलेला, चांगला तवा तापला की पटपट पटपट अशा पुरणपोळ्या होतात, चपात्यासुद्धा होतात या शेगडीवरती। भरपूर जणांच्या कमेंटसुद्धा असतात की ही शेगडी कोठून घेतली, काय घेतली, तर ही 30 वर्षाच्या पूर्वीची शेगडी आहे, आमच्या सासूबाईंनी घेतलेली आणि ती आत्ता आम्ही वापरायला काढली तरीसुद्धा खूप छान वगैरे आहे। पुरणपोळ्या वगैरे पण एकदम मस्त होतात ह्याच्यावरती, चपात्यासुद्धा होतात चांगल्या, पण जास्त कधी चपात्या करत नाही, गॅसवरतीच करतोय। भाज्या वगैरे सगळ्या कुकर जे काही मसाले वगैरे आहेत ना तर ते सगळे ह्याच्यावरतीच आम्ही भाजतो, करतो आणि स्वयंपाक करतो। आणि इथं बघू शकता तुम्ही किती छान सॉफ्ट इथं पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर याचा लॉंग व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ।